हॅलो हाय नमस्कार मंडळी. सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना चिअर्स. आज चित्रपटाचा रिव्ह्यू करायचा आहे. चित्रपटाचं नाव आहे मस्त में रहने का. आता नावापासूनच मी कन्फ्यूज झाले की मस्ती में रहने का की मस्त रहने का. ते काही फारसं कळलं नाही मला. असो, तर विजय मौर्य आणि पायल रोहित राठोड या दुकलीचा हा पिक्चर आहे, म्हणजे या जोडगोळीचा हा पिक्चर आहे. याच्यामध्ये आहेत जॅकी श्रॉफ, नीना गुप्ता आणि अभिषेक चौहान. हां, हेच नाव आहे. तर अशा सगळ्या ह्या कॅरेक्टर्सचा हा पिक्चर आहे. तर ह्याच्यामध्ये ना काय आहे माहिती का, की आता भारत हा इतक्या मोठ्या लोकसंख्येचा देश आहे आणि असं पाहता भारतामध्ये येत्या काही वर्षांमध्ये वृद्धांचा प्रश्न हा अतिशय बिकट होत जाणार आहे. कारण जीवनमान आयुष्यमान वाढलेलं आहे. कोरोनाची एक गोष्ट सोडून द्या, पण असंही आयुष्यमान वाढलेलं आहे. वेगवेगळ्या थेरपीज आहेत, वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स आहेत, त्यामुळे आयुष्यमान वाढलेलं आहे. लोक भरपूर वर्ष जगता आहेत आणि त्यामधनं जे काही प्रॉब्लेम्स सुरू झालेले आहेत किंवा होणार आहेत, एकटे राहणारे वृद्ध हा एक मोठा प्रश्न आहे भारतासमोरचा. ही एक मोठी समस्या येत्या काही काळामध्ये होणार आहे. तर चित्रपटाची सुरुवात होते ती म्हणजे नन्हे हा एक टेलर आहे, म्हणजेच अभिषेक चौहान हा एक टेलर आहे आणि गावाकडचा मुलगा आहे. UP बिहारकडनं कुठून तरी आलेला आहे, छोट्या खेड्यातनं शहरामध्ये, आणि मुंबईमध्ये तो आलेला आहे. त्यामुळे जरी तो टेलर आहे तरीही तोंडाने भरपूर भोचक आहे, आगाऊ आहे, प्लेन माइंडेड आहे. त्यामुळे काय बोलावं काय बोलू नये हे जे खेडवळपणा आहे त्याच्यामध्ये रुजलेला, ते त्याला फारसं कळत नाही. पण हातामध्ये मात्र खूप चांगली कला आहे, कारण खूप चांगलं टेलरिंग तो करतो. पण बोलण्यामुळे मार खातो. तोंडाने फाटका आहे, त्यामुळे जरा होतात प्रॉब्लेम. तर अशा वेळेला जेव्हा त्या टेलरकडे तो काम करत असतो, मोठ्या मास्टर टेलरकडे काम करत असतो, आणि तिथल्या एका बाईने त्याला सांगितलेलं असतं की तो ड्रेस काही नीट बसलेला नाही, फिटिंग काही नीट बसलेलं नाही, आणि त्याच्याबद्दल तो तिला पटकन काहीतरी बोलून बसतो तिच्या जाडी उंचीवरनं वगैरे. आणि त्यामुळे मग त्याला मास्टर रागवतो आणि दुकानाबाहेर काढून टाकतो. आता हा असा फाटका माणूस आहे, मुंबईमध्ये स्ट्रगल करतो आहे, याला कसलंच काही अजून ठावा ठिकाणा नाही आहे. अशा वेळेला पैसे तर कमवायचे आहेत. मग अशा वेळेला तो काय मार्ग निवडतो, तो म्हणजे चोरीचा. तो चोर बनतो. कोणाच्या ह्याच्यामध्ये बनतो, तर तो पार्कमध्ये जाऊन बसत असतो. त्याचा एक मित्र असतो जो की TVFचं ते पंचायत सिरियल होतं ना, त्याच्यामधला जो असतो उपसरपंच. मला आता त्या माणसाचं नाव, त्या कलाकाराचं नाव नाही माहिती. तर तो त्याला सल्ला देतो की तुला जे जमेल ते तुला करायचं आहे. पेंटर बनलं तर पेंटर बनायचं आहे सध्या तग धरून राहण्यासाठी, कारण मुंबईमध्ये जगण्याचा प्रश्न आवासून उभा असतो. त्यामुळे कुत्र्याला फिरव, काहीही कर, पण हे कर. मग अशा पद्धतीने तो पार्कामध्ये कुत्र्याला फिरवण्यासाठी म्हणून जातो. अशी नोकरी तो निवडतो. वॉचमनची नोकरी कर, काहीही कर. आणि मग तिथे तो जॅकी श्रॉफवरती पाळत ठेवतो. जॅकी श्रॉफ हा जीवनाला कंटाळलेला असा माणूस आहे, जो 75 वर्षांचा आहे, आणि त्याला काहीच कळत नाही. रोज आपलं एक ठरलेलं रुटीन आहे, घरातलं आवरायचं, पार्कमध्ये जायचं, व्यायाम करायचा, थोडंफार फिरायचं, घरी यायचं, खायचं प्यायचं, परत संध्याकाळी बाहेर जायचं, आणि मग रात्री मस्तपैकी बियर वगैरे पिऊन मस्तपैकी काहीतरी खाऊन आणि झोपायचं सोफ्यावरती तिथेच. कारण तो जीवनाला कंटाळलेला आहे, पण काही केल्या मृत्यू काही येत नाही, कारण तेवढी हिंमतही नाही आत्महत्या करण्याइतकी. असं सगळं ते प्रकरण आहे. आणि वय तर भरपूर आहे. बायको त्याला 12-1 वर्षांपासून सोडून गेलेली आहे. तर त्याच्या घरी तो चोरी करतो, आणि त्या चोरी करताना तो हा जो असतो जॅकी श्रॉफ जो असतो, तो दारूच्या नशेमध्ये असतो. तर अशा वेळेला त्याला जाग येते आणि तो चोराची त्याला चाहूल लागते, म्हणजेच नन्हेची चाहूल लागते, आणि तो त्याला मारतो. काहीतरी पॅन बिन त्याच्या हातामध्ये असतं, ते मारतो. मग नन्हे तिथून स्वतःचा जीव वाचवून कसा कसा पळतो. याच्यामध्ये राखी सावंतची सुद्धा भूमिका आहे, फार विशेष आहे ना. पण ती नन्हेला कॉन्ट्रॅक्ट देते, आणि हे जे सगळे ड्रेसेस असतात ना, ते डान्सर्स असतात सगळे, बॅकग्राऊंडला नाचणारे जे लोक असतात,
पुढं त्यांचे ग्रुप्स असतात, तर त्याच्यासाठी जे ते चमकीले तडकिले फडकिले कपडे लागतात, तर त्या कपड्यांची ती ऑर्डर येते. नन्हेला त्याच्याकडे ना जागा असते, ना मशीन असतं, ना काही असतं, पण तो अशा पद्धतीने ते कपडे शिवून देतो कसे बसे. अगदी जे काही तो चोरतो त्या घरातनं, त्यातनं काहीतरी पैसे काढतो आणि त्या पैशातनं तो कापड आणतो आणि त्या मास्टरच्या तिथे चोरी छिपे रात्रीच्या वेळेला बसून आणि कपडे शिवतो आणि ती ऑर्डर पूर्ण करतो. मग अशाच प्रकारे त्याला त्यातनं थोडेफार पैसे मिळतात. परत एकदा तो नीना गुप्ताच्या घरी चोरी करतो, कारण जॅकी श्रॉफ जो असतो ना, तो प्रॅक्टिकल जगाशी त्याचं काही फारसं जमत नसतं. आणि जेव्हा तो पोलीस स्टेशनला जातो तर त्याच्यामध्ये प्रियदर्शन जाधव आहे बरं का, PSI म्हणून. तर प्रियदर्शन त्याला सांगतो की तू ना म्हणे लोकांमध्ये मिसळलं पाहिजे, लोकांशी बोललं पाहिजे, तू असा एकटा राहू नको, कारण एकट्या लोकांचा प्रश्न हा फार विचित्र आहे, म्हाताऱ्या लोकांचा. म्हणून तो जेव्हा पार्कमध्ये जातो जॅकी श्रॉफ, तर शेजारी बसलेल्या माणसाशी काय बोलावं हेच त्याला कळत नाही. हा एक गमतीशीर प्रसंग आहे. मग तो त्या माणसाला सांगतो की तुमच्या घरामध्ये बाथरूममध्ये टाईल्स आहेत का, टाईल्समध्ये बरेच म्हातारे माणसं बाथरूममध्ये पडतात टाईल्स असतील तर. आणि त्या माणसाची मुलगी येते आणि ती रागवते त्याला, तू कोणाशी कसं काय काही बोलतो असं, बाबाला रागवते तिच्या. आता अशा पद्धतीने मग जॅकी श्रॉफ कानकोंडा होतो आणि तो तिथून निघून जातो. मग त्याला नीना गुप्ता दिसते, त्याला बोलायचं असतं नीना गुप्ताशी, पण तो बोलू शकत नाही. नीना गुप्ता ही नुकतीच भारतात आलेली असते कॅनडाहून, कारण ती त्या घरामध्ये तिचा मुलगा असतो आणि त्या घरामध्ये ती अगदी अनवॉन्टेड असते, म्हणजे आयासारखं काम तिला करावं लागतं, कारण तिथे दोघंही नवरा बायको, मुलगा आणि सून सर्व्हिस करत असतात आणि त्या छोट्या मुलीला सांभाळायला म्हणून तिला तिथे ठेवलेलं असतं. ती त्या सगळ्याला वैतागून आणि भारतामध्ये येते, ती पण एकटी असते. मग जॅकी श्रॉफ तिच्यावरती पाळत ठेवतो, कारण त्याच्या असं लक्षात येतं की एकट्या लोकांना टार्गेट केलं जात आहे. तर तो तिच्यावरती पाळत ठेवतो आणि नन्हे त्या सगळ्या धामधुमीमध्ये वरात वगैरे चाललेली असते, पेंटरचं हे करून येतो, रूप करून येतो, म्हणजे थोडक्यात रंगविंग लागलेला फाटके तुकडे कपडे घालून, आणि तिच्या घरी सुद्धा चोरी करतो. थोडेफार काही डॉलर वगैरे असतात, थोडेफार कॅश असते, अशा पद्धतीने तिच्या घरी चोरी करतो आणि तिला गादीमध्ये गुंडाळून टाकतो. त्यामुळे ती काही प्रतिकार करू शकत नाही. तो बघतो तो नन्हे ह्याच्यावरनं उतरून निघून जातो. नन्हेला एक सापडते मुलगी, ती म्हणजे सिग्नलवरती भीक मागणारी मुलगी असते. नन्हे ह्याच्यातनं हे जे पैसे मिळालेले असतात थोडेफार त्याला, त्याच्यातनं मशीन विकत घेतो, शिवणाचं मशीन असतं ना, शिलाई मशीन, ते विकत घेतो. ते मशीन जातं चोरीला. तिला तो रस ऑफर करतो आणि तिच्याशी बोलत असतो, तेवढ्यात ते चोरीला जातो. मग ती तिचे कॉन्टॅक्ट वापरून आणि ते मशीन मिळवून देते त्याला परत. मग नन्हेला खूपच आनंद होतो की तिने आपल्याला मशीन मिळवून दिलं. मग तो तिला ऑफर करतो की मी तुला पावभाजी खाऊ घालेन, आणि मग तेव्हा ती व्यवस्थित तयार वगैरे होऊन येते. मग नन्हे तिला म्हणतो पण तू एवढी पण काही हे नाही आहेस, अशी गबाळी नाही आहे. तर ती म्हणते की आमच्या ह्याच्यामध्ये ना म्हणे आम्हाला असंच राहावं लागतं भिकाऱ्यांच्या धंद्यामध्ये, कारण तिथे जर चांगले नीटनेटके असले तर कोण कशाला भीक देईल तुम्हाला. मग नन्हेला एक चांगलं बोलायला कोणीतरी सापडतं. मग हा जो असतो जॅकी श्रॉफ, नीना गुप्ता, दोघंही जण पोलिसांकडे जातात. पोलीस परत त्यांना विचारतात. अशा पद्धतीने स्टोरी पुढे जात राहते. नन्हे छोट्या मोठ्या चोऱ्या करत राहतो, साईड बाय साईड तो शिवणकाम पण करत असतो. याच्यातलं ते अभिषेक चव्हाण म्हणून जे आहे ना, हा कलाकार, हा नवीन कलाकार आहे आणि खरंच खूप छान काम केलेलं आहे बरं का. याच्यामध्ये मला खूप आवडलं, कारण त्या ज्या नन्हेच्या ज्या शेड्स आहेत, म्हणजे त्याला जगण्यासाठी चोरी करावी लागते, पण त्याचं कुठेतरी आत्मा जिवंत आहे, त्यामुळे त्याला त्याचं वाईट पण वाटत असतं, रडू पण येत असतं, पण तो करू पण काही शकत नसतो, कारण त्याच्या हातामध्ये दुसरं काही नाहीच आहे. कारण चांगल्या पद्धतीने काम तर काही मिळत नाही. त्याने 2 वर्ष भरपूर स्ट्रगल केलेलं असतं, पण ठिकठिकाणी ठोकर खाल्लेली असते, कोणीही त्याला कामावरती ठेवत नसतं. पण तो कारागीर म्हणून खूप चांगला असतो, तर भोळा असतो, आणि पण चोऱ्या मात्र करत असतो. मग हिच्या मदतीने थोडं थोडं त्याचं हे चाललेलं असतं, काही काही गोष्टींची प्रगती चाललेली असते, त्याला मोठ्या मोठ्या ऑर्डर मिळत राहतात. मग तो अशा पद्धतीने गाळा घेतो आणि गाळ्यामध्ये ते सगळं शिलाई मशीन वगैरे आणून आणि ठेवतो, सगळं काम व्यवस्थित करतो. तिथेच वरती खोली पण त्याला झोपण्यासाठी मिळते. तो गाळा ज्याचा घेतलेला असतो तो माणूससुद्धा जो असतो ना, तो त्याच्यावरती खूप दादागिरी करत असतो, कारण नन्हे तसा दिसायला गरीब असतो. या दोघांना म्हणजे नीना गुप्ता आणि जॅकी श्रॉफची जोडी जमते.
आणि मग जॅकी श्रॉफला बोलायला कोणीच नसतं आणि नीना गुप्तालाही बोलायला कोणीच नसतं. अशा पद्धतीने ते दोघे जण पार्कमध्ये फिरतात मस्तपैकी खातात पितात मजा करतात. मग जॅकी श्रॉफ तिला समजून सांगतो त्याची स्ट्रॅटेजी की जे कोणी एकटे लोक असतात ना त्यांच्या घरी चोरी होते आणि बरोबर एक जण पार्कमधला असतो त्याच्या घरी चोरी होते. तेव्हा जॅकी श्रॉफ आणि नीना गुप्ता त्या घरामध्ये जातात आणि पाहतात तर खरंच चोर आलेला असतो आणि नीना गुप्ता येते आणि तो जेव्हा अभिषेक म्हणजे हा नन्हे जो असतो तो चोरी करत असतो तेव्हा नीना गुप्ता त्याच्या डोक्यावरती पॅन मारते आणि तो कसाबसा वाचतो आणि हे दोघे जण तिथून पळतात आणि नीना गुप्ता खाली येते आणि तिला हार्ट अटॅक येतो. मग अशा वेळेला नन्हे जेव्हा पळून चाललेला असतो तिथून तेव्हा नन्हेच्या असं लक्षात येतं की हिचा जीव वाचवण्याची गरज आहे, कारण त्याला त्याच्या आईची आठवण येते की आपल्या आईसुद्धा अशीच म्हातारी आहे, माहीत नाही जिवंत आहे की नाही. मग तो कशीबशी टॅक्सी मिळवून देतो आणि तिचा जीव वाचवतो आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन स्वतःचा बँडेज करतो. जॅकी श्रॉफकडे पैसे नसतात तिचा उपचार करण्यासाठी, तो तिला विचारतो सुद्धा आणि मग तो त्याचा काय PF जे काही असेल त्या सगळ्या पैशातनं हे करतो. मग अशा पद्धतीने त्यांचं हे चाललेलं असतं आणि तिचा मुलगा येतो. मुलाला जेव्हा कळतं की मग मुलगा तिला घेऊन जायला येतो आणि मग जॅकी श्रॉफचा फोन येतो आणि मुलगा त्याला दुरुत्तरं करतो, असं कोणीही राहत नाही वगैरे वगैरे असं त्याला सांगतो समजावून मुलगा आणि तिला घेऊन जायला निघतो. जॅकी श्रॉफ तिला भेटण्यासाठी म्हणून एअरपोर्टवर जातो. ती काही सापडत नाही. इकडे नन्हेची जी मैत्रीण असते तर ती बारगर्ल म्हणून काम करायला लागते. असंच कुठल्या तरी बंगल्यावरती जाऊन आणि तिथे डान्स करणं असं हे होतं आणि मग तिला कुठेतरी त्या सगळ्या गोष्टींची चीड येते, वैताग येतो आणि ती पण तो सगळा जो धंदा असतो ते सोडण्याचं ठरवते. इकडे नन्हेसुद्धा खूप वैतागलेला असतो या सगळ्याला. तर असा सगळा शेवटाकडे जाताना पिक्चर थोडासा किऑटिक होत जातो, कारण दिग्दर्शकांची जी ही जोडगोळी आहे यांची कथा ही एवढी पक्की नव्हती, यांची स्क्रिप्ट इतकी पक्की नव्हती, फक्त त्याच्यात भावनांची गुंतागुंत होती. पण मग त्यांना शेवट काय करायचं आहे, मी आत्तापर्यंत बघितलेल्या बऱ्याच पिक्चरमधला एंड जो असतो ना हा कधीच जमत नाही. फार कमी रेअर पिक्चरमध्ये एंड हा असा पॉवरफुल बनतो, पण फारसा काही बनत नाही. तर ह्याच्यामध्ये पण तसाच गोंधळ झालेला आहे. तर हा जो चित्रपट आहे ना मस्त में रहने का, तर मुळात मला नावच इतकं कन्फ्युजन वाटलं की मस्ती में रहने का, मज्जा में रहने का, मस्त रहने का, नक्की काय म्हणायचं इथूनच कन्फ्युजनला सुरुवात होते. तर कन्फ्युजनमध्ये जॅकी श्रॉफने खूप दिवसांनी असं काम केलेलं आहे. जॅकी श्रॉफ नीना गुप्ताचे खुशली म्हणून शॉर्ट फिल्म होती जी मी बघितली होती, जी कॉमेडी होती. या चित्रपटामध्ये थोडीफार कॉमेडी करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे, पण पिक्चरच थोडासा हल्ल्यासारखा किंवा त्याचा गाभा न सापडल्यामुळे फारच सीन असे अर्धवट राहिले आहेत किंवा सगळं काही जमलंय, भट्टी जमून आली आहे असं वाटत नाही. तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला तर कॉमेंट करून मला नक्की सांगा. Amazon प्राईमवरती हा चित्रपट अवेलेबल आहे, जमल्यास बघा. तुम्हाला जर वेळ असेल आणि थोडासा टाईमपास करायचा असेल तर हा चित्रपट तुम्ही नक्की बघू शकतात. वॉशिंग मशीनची हे वाजली आहे तिकडे, बीप झालेलं आहे. तर मीना लगवैती ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येत राहतील. थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे. मीना लगवैत.